नागपूरमध्ये विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपकडून आंदोलन केलं जात आहे। हे दृश्य आपण बघतोय। काँग्रेस विरोधात भाजपनं जोरदार घोषणाबाजी करायची सुरुवात केली। काँग्रेस भांडवलदारांचा पक्ष असल्याचा हल्लाबोल भाजपच्या या आमदारांकडून केला जातोय। ही सध्या दृश्य आपण बघतोय। नागपुरातली विधानमंडळाच्या परिसरातली दृश्य। खरं तर रोज आपण विरोधकांना बघतो इथे उभं राहून घोषणा देताना पायऱ्यांवर, मात्र आता भाजपचंच हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। आणि दुसरीकडची दृश्य आहेत ती दिल्लीतली दृश्य आहेत। तिकडे अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, संसदीय अधिवेशनाचा, आणि प्रियंका गांधी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। त्याचबरोबर इतरही नेते आहेत काँग्रेसचे। खरं तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी स्पष्ट सूचना केलेल्या आहेत खासदारांना, कोणत्याही प्रकारचं निदर्शन केलं जाऊ नये, कुठेही अडवणूक कोणाची केली जाऊ नये। मात्र काँग्रेसकडून भूमिका घेतली गेलेली आहे। दुसरी दृश्य आपण दिल्लीतली बघतोय। हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर्स आहेत। सध्याच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची दोन दृश्य आपण पुढारी न्यूजवर बघतोय। एकीकडची दृश्य आहेत नागपुरातली, जिथे अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशन, आणि त्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं हे सगळे आमदार आता नागपुरात असताना भाजपचे आमदार दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करतात। आंदोलन भाजपचं सुरू आहे काँग्रेस विरोधात। आणि दुसरीकडची दृश्य दिल्लीतली आहेत, जे विरोधी पक्षातले खासदार आहेत ते आंदोलक म्हणून या रस्त्यावर उतरलेले आपण बघतोय। फलकबाजी करताना हे खासदार पाहायला मिळतात। नागपुरात भाजपकडून काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते, फलकबाजी केली जाते, तर इकडे दिल्लीमध्ये काँग्रेस आंदोलन करत आहे, जोरदार घोषणा देत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन आंदोलन करत आहे। यहाँ से ले ले, ये तो असा व्हिडिओ दिसतोय का की राहुलजींनी कोणाला धक्का मारलेला असं कुठं दिसलेलं आहे? राहुलजींनी कोणालाही धक्का मारलेला नाही, ते फेक आहे हे तो लोकांना दिसते आहे। या पद्धतीचं जे पाप अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून केलेला आहे, त्या पापाला लपवण्यासाठी हे फेक नेरेटिव्ह बीजेपी निर्माण करण्याचं काम करते आहे। नाना पटोले यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण बघितली। राहुल गांधी यांच्यावर या सगळ्या संदर्भात गुन्हा एकीकडे दाखल झालेला आहे। करावाच लागेल, कारण का कोणाच्या तरी ऑफिसमध्ये जाऊन धुडगूस कुणी घालत असेल आणि त्याचं कारण मुख्य काय की तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला खूप मोठं बहुमत मिळालंय, हे फार चुकीची गोष्ट आहे। आज ऑफिसपर्यंत पोहोचले, उद्या घरापर्यंत पोहोचतील। मग ही जी वृत्ती आणि प्रवृत्ती आहे ना, ती योग्य नाही आणि आपल्याला महाराष्ट्राला पटणारी नाही। त्यामुळे हे जे काही दिल्लीत होतात, बिहारमध्ये होतं, नाही तर उत्तर प्रदेशमध्ये होतं, तर द्यायचं असेल तर एक तर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची जरूरत आहे, पण ज्यांनी फोडलं त्यांच्यावर असं होऊ नये की ज्यांचं ऑफिस फोडलं त्यांनाही मारलं आणि जे फोडत होते त्यांनाही मारलं, हे एक चुकीचं आहे। आणि इथं होम मिनिस्टर साहेबांनी या बाबतीत लक्ष घालावं आणि अशी गोष्ट परत कधी घडू नये या बाबतीतली दक्षता त्या ठिकाणी घ्यावी। सध्याची ही दोन महत्त्वाची दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये जे भाजपचं आंदोलन सुरू आहे, काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या जातात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभं राहून, तर दुसरीकडे दिल्लीतली दृश्य आपण बघतोय, काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे, त्याची दृश्य आहेत। एकंदरीत नागपुरातलं आणि दिल्लीतल्या दोन्ही अधिवेशनाचं कामकाज वादळी ठरणार याची ही चिन्ह आहेत। नागपूरमध्ये आंदोलन करणारे भाजपचे आमदार आहेत, जे काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करतात। गंभीर आरोप या माध्यमातून काँग्रेसवर केले जातात। तर दुसरीकडची दिल्लीतली दृश्य आहेत, जिथे काँग्रेस नेते आंदोलन करताना दिसतात, भाजपच्या विरोधात घोषणा देत आहेत।
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणारे भाजपचे हे आमदार आहेत. हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या विरोधात करतात. दुसरीकडे दिल्लीतली दृश्य काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन काँग्रेसकडून सुद्धा दिल्लीमध्ये आंदोलन केलं गेलेलं आहे. जसं आपण बघतोय तिकडे नागपुरातली भाजपचे आमदार घोषणा देत आहेत जोरदार काँग्रेस विरोधात, राहुल गांधी यांच्या विरोधात. तर दुसरीकडे दिल्लीतली दृश्य आपण बघतोय. काँग्रेसकडून एकंदरीत संपूर्ण इंडिया आघाडीकडून हे जे त्यांचे खासदार आहेत ते निदर्शनं करतात. हातात फलक घेऊन हे सगळे खासदार रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपलं म्हणणं मांडण्याचं